आपल्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे आपले लोकप्रिय अध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाणजी, आपल्या पक्षाचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, पुण्यावरनं आमच्या सोबत आलेले आमचे सर्व पदाधिकारी मान्य धीरजजी घाटे, गणेशजी बिडकर, श्रीनाथजी भीमाले, या ठिकाणी आज योगेशजी मुळीक ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला ते आमचे पुण्यातील सर्व नेते। मी सर्वप्रथम आमच्या अध्यक्षांच्या वतीनं पुण्यातील वेगवेगळ्या पक्षातील सर्व नेत्यांनी जो आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। या सगळ्या प्रवेशाची जर आपण नावं पाहिली तर पुण्यातील सगळ्या भागातील गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करणारे एक नेते म्हणून ज्यांना जनसामान्यामध्ये जनमानसामध्ये ज्यांची एक प्रतिमा आहे, ज्यांना एक मान्यता आहे, असेच सगळे मंडळी या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत। आमचा सुरेंद्रदादा पठारे हा गेले अनेक वर्ष वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघामध्ये युवकांचं संघटन करतो। मागच्या 7 वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये मान्य बापूसाहेब आणि सुरेंद्रदादा हे भाजपमध्ये सुद्धा होते आणि पुन्हा एकदा आज भारतीय जनता पक्षामध्ये सुरेंद्रदादानं प्रवेश केला, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रवेश केला। त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आमचे दुसरे नगरसेवक जे 2 वेळा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालेत आणि एक धनकवडी बालाजीनगर खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये युवकांचं प्रचंड ताकद आणि समर्थन असलेले आमचे दुसरे युवा नेते पैलवान बाळाभाऊ धनकवडे यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो। बाळाभाऊची लोकप्रियता, त्याची कामाबद्दल त्याच्या लोकांमध्ये असलेली विश्वासार्हता ही आम्ही सगळेजण जाणतो आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीमध्ये असा नेता येणं हे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढण्यासारखं आहे आणि म्हणून बाळाभाऊ तुझं आणि तुझ्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मान्य दिवंगत रमेशभाऊ वांजळे यांची कन्या आणि महानगरपालिकेतील नगरसेविका सायलीताई वांजळे ही सुद्धा आज प्रवेश करते, तिचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो। आमचे नारायणराव गलांडे हे सुद्धा वडगाव शहरीतील एक युवा नेतृत्व, विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवलेली आहे आणि असं एक युवा नेतृत्व ते सुद्धा आज मान्य मोदीजींच्या मान्य देवेंजींच्या विचाराला या ठिकाणी पाठिंबा देत मान्य अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करतायत। मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी 2 वेळा महानगरपालिकेमध्ये ज्यांनी नगरसेवक म्हणून भूमिका बजावली किंवा काम केलं त्या आमच्या रोहिणीताई चिमटे, त्यांचा सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश होतोय। आमच्या पाषाण, सूज, बानेर, बालेवाडी या सगळ्या भागामध्ये मागचे 20 वर्ष हे चिमटे परिवार एक सामाजिक राजकीय दृष्ट्या खूप चांगलं काम करणारा एक परिवार आणि एक संघटन म्हणून सुद्धा त्यांनी खूप काम केलं। अशा आमच्या रोहिणीताईंचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। स्वर्गीय वसंतराव चव्हाण जे खासदार होते, जे राज्यामध्ये अनेक वर्ष मंत्री होते, त्यांचे चिरंजीव कणव वसंतराव चव्हाण हे सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात, त्यांचंही स्वागत आहे। आमचे विकास नाना दांगट जे खडकवासला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक त्यांनी लढली आहे आणि महानगरपालिकेमध्ये 2 टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं, अशा विकास नाना दांगट यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। याशिवाय या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये 15 वर्ष नगरसेवक असलेले आमचे सतीश लोंढे, त्यांच्या मिसेस यांच्या माध्यमातून हडपसर आणि त्या भागामध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलं। त्यांचा मुलगा खंडू सतीश लोंढे हा सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय, त्याचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आज आपण अमोल देवडेकर, डॉक्टर अमोल देवडेकर यांचाही प्रवेश या ठिकाणी होतोय। मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण मगाशी हाते करू आपण अमोलजी थांबा करू आपलंही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो।
शुभांगी होले असतील, या ठिकाणी प्रतिभा चोरगे आहेत, पायल तुपे आहेत, या सगळ्या मंडळींचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच आमचा मुळशी तालुक्यामध्ये शिवसेनेचं काम करणारे आणि मुळशी तालुका पंचायत समितीचे सभापती भानुदासजी पानसरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. मी त्या सर्वांचंही मनापासून स्वागत करतो. आमचे संतोष मते खडकवासला या गावाचे सरपंच होते आणि आता ते सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करतात. अशी असंख्य नावं आहेत, असंख्य यांचे सगळे सहकारी जे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि मी एवढंच सांगतो की आमचे अध्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत, परंतु माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये सुरू असलेलं काम सलग 3 वेळा या देशातील जनतेने माननीय मोदीजींना देशाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि राज्याचं नेतृत्व करण्याची संधी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना मिळाली आणि म्हणून या दोन्ही नेत्यांच्या विचारांना आज त्या ठिकाणी सपोर्ट करणं, त्यांच्या विचारावरती काम करण्याची भूमिका आमच्या या सगळ्या पुण्यातल्या सहकाऱ्यांनी घेतली आहे. मी त्यांना एवढंच सांगतो की आपण आलायत, निश्चितपणे आज भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली, भारतीय जनता पार्टीचे हात मजबूत आपण केलेत. आपल्याला एवढंच आश्वस्त करतो, माननीय अध्यक्ष आमचे इथं बसलेले आहेत, ते सुद्धा एका कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं काम करणारे आमचे अध्यक्ष, आमचे चंद्रकांत दादा ज्यांनी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचं काम केलेलं आहे, अशा नेत्यांच्या उपस्थितीत आपण प्रवेश करताय. मी आपल्याला या ठिकाणी एवढंच वचन देतो की जी सन्मानाची वागणूक तुम्हाला तुमच्या ठिकाणी होती, तीच सन्मानाची वागणूक भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला मिळेल, हा विश्वास या निमित्तानं आपल्याला मी या ठिकाणी देतो. मामा तुपेंचं नाव राहिलं, काँग्रेसचं अनेक वर्ष काम करणारे आमच्या हडसपर विधानसभा मतदारसंघाचे मामा यांचा सुद्धा आज प्रवेश होतोय आणि म्हणून मी अधिक न बोलता या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्या आल्याने निश्चितपणे वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, याच्यामध्ये आज मोदीजींना बघून, आज देवेंद्रजींना समोर ठेवून आपण सगळेजण या पक्षामध्ये येत आहेत. निश्चितपणे मी सांगितलं तसं आपला सन्मान होईल, आपला बहुमान होईल आणि आपल्या माध्यमातून पुढे भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या माध्यमातून आपणही जनतेची सेवा चांगल्या प्रकारे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.